सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे. अगं ज्या माय माऊलीनं नवरा गेल्यानंतर सुद्धा खंबीरपणे आपली लेकरं आपल्या पायावर उभा केली, आपल्या घराचं वैकुंठ गोकुळ केलं. अगं ज्या बाईनं नवरा मेल्यानंतर त्याच आगीत उडी टाकायची तिची इच्छा पण लेकराकडे बघून जगली. अगं जिनं समाजाचा द्वेष मत्सर सगळा पत्करला. अगं ज्या बाईनं घराचं वैकुंठ पण सांभाळलं, तीच विठ्ठलाने तीच रखमाई झाली. अशा बाईला एका कुंकवाच्या टिकलीमुळे किंमत न देणं कितपत योग्य? नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणाऱ्या बाईचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जिनं खंबीरपणे संसार सांभाळला तिचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ. गंगा असते कुठं? महादेवाच्या. आणि महादेव कुठे? विठ्ठलाच्या. कळतं ना तुम्हाला? 3 मजली झालं महाराज. पण विचार करा, असं करू नका. हे तुमच्यात जे चालतं ना बायकांनो, ज्या बाईला नवरा नाही तिला कुंकू लावू द्यायचं नाही, ज्या बाईला नवरा नाही तिला सवाशीन ववाळू द्यायची नाही, योग्य नाही ग माय. हे खरंच ना. आपल्यात तरी एकता ठेवा. सहन करतो का आपण? बरंच. आणि बाई स्ट्रॉंग असली ना, तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं की नाही? तुकोबांना 2 बायका. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात लय फरक आहे. 2 होत्या महाराज. ती काय हौसनं केल्या नाही त्यांनी. तिकच झालं, पहिली बायको रखमाबाई, तिला बाळ व्हायना म्हणून आई बापांना हात टाकत तर दुसरी जिजाबाई करायला. पण देवाचं गणित असलं खतरनाक. देवळाली कर, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी असली मजा घेतो. देव बी असला, देव म्हणजे जगू बी देत नाही, नुसतं ढग आणताय, पाडीत तर नाही महाराज. पण उग सप्त्याचा घासघोस पडतोय का काय पडतो का काय नाही अवघड दादाला. असा जीव असतंय असं देवाचं. आणि तुम्हाला सांगू का, कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंतावर विश्वास ठेवणं हे वैष्णवाचं लक्षण असतं. ज्या दिवशी मृत्यूचंही भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, इतकी ताकद पाहिजे तर वैष्णव आहे तो. म्हणून तर म्हणते माळा घाला. मी खरं सांगू का, पांडुरंगानं माझं एक ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करी. फक्त पांडुरंगानं पावसाचा खाता या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते देवळाली कर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक सुद्धा पडते ना पट्ट्या. जे सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे आणि जे एखादच करते त्याचं फुललं पाहिजे महाराज. अशी मजा केली ना मी तुमची. पण देव माझ्यासारखा नाहीये. देव समभावी आहे. देव काही उच नीच बघत, देव सगळ्यांसाठीच करतो. पण त्याचा उपकार मात्र फार कमी लोक. आणि देवानं माझं ऐकायचं पुन्हा करायचं त्याच्यापेक्षा सांगतो तुम्हासी बजारे नाही तरी गेला विनंती. मग काय, अहो ती जिजाबाई दुसरी पत्नी तुकोबांची, गुळवे सावकाराची पोरगी, पुण्याचं सासर. महाराज 3600 एकर ऊस होता तिच्या वडिलांचा. किती? 3600. 3600 एकर ऊस जिच्या वडिलांचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं पण असेल हा. विचार कधी केला काय? माय मावल्या तुम्ही पण विचार करा. 1425 माणसं वन टाइम हाताखाली तिच्या वडिलांच्या. तरी नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. बरं तुकोबाराय पण गरीब होते असं नाही. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. 450 वर्षापूर्वीचे 65 लाख बरं का. आत्ताचे लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबानं 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती बैलगाड्या? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची होती. कुणीच गरीब नव्हतं. कोणी
किमान तुकोबांचा गाथा तडला 13 दिवस कोरडा राहिला, यात नवल नाही. कारण हे आहेत ते चमत्कार नाही आहेत. हे जे घडलं हे चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे. चला पांडुरंगाची कृपा म्हणायचं हे आधी लक्षात घ्या. चमत्कार वेगळे आणि कृपा वेगळी. कृपेने अशक्य ते शक्य घडतं, यात नवल नाही. अवघाची संसार सुखाचा, बर तो आहे कसा मूळतः, पर कसं काय शक्य झालं? जाईन गे माय तुझ्या दारी आलो आणि अशक्य ते शक्य झालं देवा. सर्व सुकृताचे फळ मी फक्त हरिपाठ नीट म्हणीत जा. क्षमी देईन नाही येते, क्षममी किंवा क्षेममी आहेत. क्षेम याचा अर्थ आलिंगन, मिठी पडली. आले हरिपाठ खतरनाक म्हणतात. बाप रत्नदेव वरून विठ्ठलाची भेटे ना सेवेसाठी, सेवेसाठी, संसाठी. सम म्हणजे सारखं, नो हे सारिता हे जे म्हणतायत ते म्हणजे ते माऊली म्हणतात ते तुकोबांचं हे मत बरोबर आहे या विषयाकडे. मग ती जिजाबाई एवढ्या श्रीमंत घरची पोरगी, एवढ्या श्रीमंताला दिलेली, तुकोबांनी सगळं वाहून टाकलं पण तक्रार केली. बोलले असतील शब्दानं पण वागून दाखवलं. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे पण तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय त्या जिजाबाईंचं टोपण नाव आवली आहे बरं का. त्या आवली मातेनं कधी भाकरी खाल्ली. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहेत का तुम्ही बसलेले थोडेफार? शेतकरी आहेत का? आत ना होय म्हणीच की बाकीच्याकडेच बोंबलतात. आमदार, सदस्य, सरपंच, खासदार, आपण बी बोंबलायचं जरा महाराज बरं का. कौतुक स्वाभिमान असू द्यायचा. का माहित? आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा आला नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं. कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. बरं चला तुम्हीच प्रामाणिकपणे सांगा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? जागीरदाराचं आहे, पैशावाल्याचं आहे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. अवघड आहे जरा. याची काय बायको वाट बघायली का एवढ्या मिठीनं चाललं मला. एखादं मोठं उठलं तर काही वाटत नाही. काही काम बेम असू शकतं, असं बारकच आहे अजून. बारके पण इतके आगाव असतात ना, बापरे. मोठ्यांना जे कळत नाही ते बारक्यांना कळतं आजकाल. संस्कारच असे खतरनाक आणि विचलित व्हायला लागलेत ना, नवल वाटतं मला. चूक त्यांची पण नाही. मी तुम्हाला तेच म्हणलं ना, पहिली माणसं वेगळी होती. पहिली सकाळ वासुदेवाने व्हायची, आताची सकाळ पाववाल्यानं होती. पहिली संध्याकाळ अंगाईनं व्हायची, आता शांताबाईनं होती. आताशी परिस्थितीच अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देव आवडणं फार भाग्याचं लक्षण, फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. दुसरीकडे नजर न जाणं, दुसरीकडे न फिरणं. मग काय. मग त्या तुकोबांच्या पत्नी तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतात का? नाही असत. शेतकरी काटा कसं बघतात? लाज नका, सगळे थुकाच लावतात. एवढं काय थुका, तिथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. पण खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी काटा मोडला जिजाबाईला. त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला, पंढरीच्या आईला. काय जुनं भजन होतं महाराज. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कसं सांग फेडू कसं तुझ्या उपकारा जग तोड नाही. ओ वाडी नशीब माझा सावरी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्म
भजन पण फिरत्याचा वरती देशी फिरत्याचा वरती देशी मातीला आका विठ्ठला तू वेडा विठ्ठला राहिलेल्या दोन चार अगं येत नसल म्हणायला तर जरा विचार करा जिंदगीभर केलं काय आणि येत असल म्हणायला तर जरा विचार करा इथल्याशिवाय म्हणायचं तरी कुठं महाराज प्रेमाने पाहुलीचा काय काय निस्त्यात तोंड आली होत्या त्या आवाज काढत नाहीत आता ह्यांना कोणी सांगा हिला नाही कळायचं पण त्याला कळलं ना हिला काय कळायचंय पण त्याला त्याच्यासाठी म्हणा पाहुली चालती दुखी संसाराची पाहुली चालती यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव टोचतो बिचतो हा म्हणलं बिनलं तर काय वाटोळ होईल असं काय राधे चल माझ्या पंढरीच्या मालकापर्यंत आणि शामनाथ महाराजांच्या समाधीपर्यंत गेला पाहिजे काय